निसर्ग म्हणजे आश्चर्याचा खजिना. या खजिन्यातले काही रत्न आपल्याला रोज दिसतात, पण काही फक्त त्यांच्या योग्य ऋतूमध्येच दर्शन देतात. हिवाळ्याच्या थंड सकाळी नदीच्या किनारी धुकं पसरलेलं असतं. अशा शांत वातावरणात अचानक आकाशातून एक शुभ्र छटा झेपावते. तिच्या पंखांची लयबद्ध हालचाल, तिच्या किंचित गूढ आवाजाने निसर्गात एक नवे सूर मिसळले जातात. तिच्या आकाशातून येणं म्हणजे एक संथ गाण्याची सुरुवात. ती नदीच्या पाण्यावर फिरते, कधी अलगद पंख पसरवून हवेत तरंगते, कधी पाण्यातून मासा टिपते. ती स्वतःच एक कविता आहे. तिचा प्रवास म्हणजे निसर्गाची एक सुंदर गोष्ट. ती आपल्या जगात येते, काही महिने राहते आणि पुन्हा आपल्या मूळ भूमीकडे परत जाते. ती असते गंगा चिल्ली म्हणजे गल पक्षी. तिच्या ओढण्यात, तिच्या आवाजात आणि तिच्या उपस्थितीत निसर्ग आपल्याशी संवाद साधतो. फक्त आपल्याला तो ऐकण्याची संवेदना हवी. नमस्कार मित्रांनो, मी रत्नदीप आणि निसर्गाच्या अंतरंगात मी तुमचे मनापासून स्वागत करतो. तर आज आपण चितमपल्ली सरांचा पक्षी जाय दिगंतरा हा लेख अभ्यासणार आहोत. या लेखामध्ये घाबरलेल्या गंगाचिल्ली या पक्ष्याच्या पिलाचं पहिलं उड्डाण आपण चितमपल्ली सरांच्या लालित्यपूर्ण भाषेतून पाहणार आहोत. हा लेख सरांच्या जंगलाची दुनिया या पुस्तकातून घेतला आहे. चला तर आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया. गंगाचिल्लीचे ते शावक उंच पर्वतातील खडकांच्या कंगोऱ्यात एकटं बसलं होतं. आदल्या दिवशी त्याची तिन्ही भावंड घरटं सोडून गेली होती. त्यात त्याची चिमुरडी बहीणही होती. त्यांच्याबरोबर उडण्याची त्याला मात्र भीती वाटे. एकदा सारं धैर्य एकवटून तो दुडदुडत पर्वतांच्या कड्यावर आला. त्याने पंख फडफडविण्याचा प्रयत्न केला आणि समोरचं दृश्य पाहता जागच्या जागी थिजून गेला. सागराच्या अथांग पसऱ्यावरील दिगंतरात त्याची नजर गेली. अनंत योजना पसरलेल्या त्या विस्ताराच्या गहिराईनं त्याचे डोळे फिरले. त्याला उगीच वाटावयाचं की आपले पंख आपल्याला साथ देणार नाहीत आणि पराभूत वृत्तीनं खडकाच्या कंगोऱ्यात रात्रभर तो निश्चित पडून राहिला. दोघं भाऊ व छोटा बहिणीचे पंख त्याच्या पंखापेक्षा लहान असूनही ते दुडदुडत कड्यापर्यंत गेले होते. त्यांनी पंख फडफडविले आणि एकामागून एक ते आकाशात झेपावले. त्याला मात्र उडण्याचं साहस झालं नाही. या भित्र्या पाखराची कीव येऊन त्याच्या आईवडिलाने त्यात चुचकारलं, अंजारलं, गोंजारलं. प्रसंगी कर्कश आवाजात ते राग भरलं. उडण्याशिवाय तळणोपाय नाही तुला, इथं उपाशी मरावं लागेल अशी धमकीही दिली. परंतु जीवाच्या भीतीनं ते लहान पाखरू तिथून हललं नाही. तो दिवस तसाच गेला. त्याच्या आईवडिलांना व भावंडांनी त्याला जणू वाळीत टाकलं. त्याच्याकडे कुणी फिरकलंही नाही. आई बापाबरोबर आकाशात विहार करणाऱ्या त्याच्या भावंडांकडे तो दिवसभर पाहत राही. ते त्यांना पक्ष्यांच्या 101 प्रकारच्या उड्डाणातील रहस्य शिकवित होते. पंख न फडफडविता, समुद्राच्या लाटांना स्पर्श न करता झटकन झेप घेऊन पुन्हा उडण्याची संपात गतीतील रहस्य त्यांना समजावून देत होते. कारण ह्या उड्डाण कौशल्यावरच त्यांना खाण्यासाठी भरपूर मासे मिळणं अवलंबून होतं. आपले मोठे भाऊ एका प्रचंड खडकावर बसून समुद्रातून पकडलेली ती पहिली माशाची शिकार खात असताना त्याला दिसत होतं. आता ही आपली 2 पोरं जाणती झाली, कर्तबगार झाली. या आनंदाच्या जाणीवेनं त्याचे आईबाप हुरळून जाऊन त्यांच्या भोवती आकाशात घिरट्या घालीत होते. आनंदानं त्यांना साथ घालीत होते. त्या भित्रा पाखराच्या घाबरटपणाला वाकुळ्या दाखवीत चिडवीत ते सारं पक्षी कुटुंब सकाळी समोरच्या पर्वताच्या पठारावर गेलं. सूर्य मावळतीला कलला. सूर्याच्या किरणांची ती तिरीप खडकातील कंगोऱ्यात बसलेल्या त्या पाखराला लागली. कालपासून अन्नाचा एकही कण त्याच्या पोटात गेला नव्हता. आजूबाजूला शीतभर अन्न कुठेही दिसत नव्हतं. उगीच वेड्या आशेने त्यानं पुन्हा एकदा खोप्यातील गवतकाडी विस्कटून पाहिली. तिथंच तो आणि त्याची भावंड जन्मली. विणीनंतर कोठारात पडलेली ती ठिपक्या ठिपक्यांची अंड्याची कवचं त्याने कुरतडली. त्याचं ते कृत्य म्हणजे एखाद्यानं स्वतःलाच खाण्यासारखं होतं.
पर्वताच्या शिखरांचं सौंदर्य लाभलेलं ते गोजीरवाणं पाखरू मोठा लालित्यानं पावलं टाकीत आपल्या मातापित्रांकडे न उडताच जाण्याच्या प्रयत्नात होतं. ते उगीच इकडून तिकडं दुडदुडत धावलं, परंतु प्रत्येक ठिकाणी अतिशय बिकट उभे कडे होते. खाली अथांग गहिरा सागर, त्यांच्यात एक खोल खोल दरी उभी होती. खडकांच्या कंगोऱ्यावरून त्यानं स्वतःला झोकून दिलं असतं तरीही झंझावती वाऱ्यानं ते आपोआपच त्याच्या नजीक गेलं असतं. पण इथं पोचल्यावर पुढं काय? कशावरून, कशाच्या आधारानं त्याला चालायला मिळालं असतं? तिथं काही खडकातील कंगोरे नव्हते. त्याची नजर दिगंतरात गेली. सारं काही अस्पष्ट धुसर दिसत होतं. पर्वतांचे कडे अतिशय दुर्गट होते. समोरच्या खोल दरीपेक्षाही ती शिखरं कदाचित उंच असावीत. ते हळूहळू खडकातील कंगोऱ्याच्या किनारी येऊन एका पायानं उभं राहिलं. दुसरा पाय त्यानं पंखात लपविला. एक डोळा झाकला, दुसरा किलकिला केला आणि झोपेचं सोंग केलं. तरीही पलीकडच्या पर्वतावरील त्याच्या आप्त स्वकीयांनी त्याची दखल घेतली नाही. त्याची भावंड चोच मानेवर ठेवून त्या पठारावर डुलक्या घेत होती. त्याचे वडील पाठीवरील पिसं चोचीनं साफ करीत होते. आईचं मात्र सारं लक्ष त्या दुबळ्या एकाकी पडलेल्या पिलापाशी होतं. पठारावर एका उंच टेकडीवर त्याची आई बसली होती. तिच्या गौरवर्णी उरोजावरील पिसं वायुलहरीवर हळुवारपणे उडत होती. दोन्ही पायां दाबून धरलेल्या माशाला ती अधूनमधून टोचा मारित होती. मधूनच दगडावर चोच घाशीत होती. अन्न दिसताच तो येवलासा जीव वेडापिसा झाला. त्याला आठवलं की अशा प्रकारे मासे कुरतडून खाणं आपल्याला भारी आवडायचं. चोच पाजळून तो मासा फाडून खात असे. हळूवार आवाजात त्यानं शीळ घातली. त्याला प्रतिसाद देऊन आईनं त्याच्याकडं पाहिलं. गा 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 असा दिनवाणा स्वर काढून त्यानं आईपाशी चारा मागितला. गाऊल अर अशी ती निर्भस्तनापूर्वक कर्कश ओरडली. परंतु त्याचं भुकेनं व्याकुळ होऊन दिनवाणेपणानं ओरडणं चालूच होतं. क्षणभरानं ती चोचीत मासा घेऊन आकाशातून हिंडत हिंडत पिलाकडे निघाली. ते आनंदानं तिथल्या तिथं बागडू लागलं. तिनं पिलापाशी झेप घेतली, पण किती विलक्षण! त्याच्या चोचीत तिनं चारा भरविला नाही. ती मोठ्या कौशल्यानं हवेत पंखाच्या साह्यानं स्थिरावली. पाय लोंबकळत होते. चोचीत तिनं माशाचा तुकडा धरला होता. ते आमिष त्याला स्वतःच्या प्रयत्नानं मिळवावं लागणार होतं. आई आता पूर्वीप्रमाणे चारा भरवीत नाही म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. तो भुकेनं व्याकुळ झाला. आमिषाकडं त्यानं एकदम झेप घेतली. तोच कड्यावरून निसटून खाली खाली येऊ लागला. त्याच्या आईनं वर झेप घेतली. खाली येत असताना आईच्या पंखामुळं हवेत होणारा ध्वनी त्याच्या कानावर येत होता आणि तो भीतीनं गर्भगळीत झाला. त्याला काहीही ऐकू येईनासं झालं. अशा क्षणिक स्थिती अनुभवल्यावर दुसऱ्या क्षणी त्याला आपले पंख आपोआप हवेत पसरलेले आढळून आले. त्याच्या छातीवरची, पोटावरची व पंखांची मुलायम पिसं हवेत भुरभुरत होती. उलटाच्या पालटा होऊन भिरभिरत खाली खाली कोसळत जात नव्हता. उलट तो संथ गतीनं खालीवर आकाशात विहार करीत होता. त्याची भीती पार पळून गेली. त्याला क्षणभर सुन्न झाल्यासारखं वाटलं, पण पुन्हा तो सावरला व पंख फडफडवून उंच आकाशात उडू लागला. त्या हर्षासरशी त्यानं आनंदानं व्यक्त केलेल्या चित्काराचे स्वर दशदिशांत पसरले. तो उंच उंच दिगंतरात जाऊ लागला. छाती उंचावून त्यानं वळणासाठी खाली झेप घेतली. गा 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 गाऊल अर असा आवाज करून त्याची आई आकाशात झेप घेऊन त्याला सामोरी गेली. तिच्या पंखांचा जोरानं आवाज येत होता. त्यानं तिला साथ घातली. पोराचा हा अवचित पराक्रम पाहून बापाला आनंद झाला. तसा तोही त्याच्या वरच्या अंगानं उडू लागला. आपली भावंड आपल्या अवतीभोवती उडत असलेली त्याला दिसली. तो अवघा द्विजगण कधी वेडी वाकडं वळणं घेत, तर कधी खाली झेप घेत, तर कधी संथपणे उडत, तर कधी संपात गतीचा अवलंब करीत उडत होता. आपल्याला कधी काळी उडता येत नव्हतं ही जाणीव विसरून नाना क्रीडा करीत तो आकाशात गात उडू लागला. दिगंतरात उडत असता सागराकडे त्याचं लक्ष गेलं. अतांग हिरव्या रंगाचा तो सागर समोर पसरला होता. त्यातून डोकावणारी पर्वताची शिखरं तो आनंदभरानं गाऊ लागला. त्याची माता पिता व भावंड त्या सागराच्या पाचूसारख्या दिसणाऱ्या पृष्ठभागावर तरंगत होती. त्याला साथ घालत होती.
त्या हिरव्या निळ्या सागरावर उभा राहण्यासाठी त्याने आपले पाय लांब केले. त्याचे पाय पाण्यात बुडाले. आपले पंख फडफडवीत भीतीयुक्त कातर स्वरात तो वर उडू लागला. तो थकला होता, भुकेनं व्याकुळ झाला होता. त्याचे पाय समुद्रात बुडाले. त्याचं पोट पाण्याला स्पर्श करीत होतं, मात्र तो बुडाला नाही. तो आता दिमाखानं पाण्यावर तरंगत होता, लाटांवर हेलावत होता. त्याच्या कुटुंबातील द्विजगण त्याच्या भोवती जल्लोषानं कल्लोळ करीत होता. त्याच्या चोचीत आनंदानं माशाचा चारा भरवीत होता. असं होतं त्याचं ते पहिलं वाहिलं चित्तथरारक, रोमहर्षक, अद्भुत उड्डाण. मित्रांनो, सर इथे हा लेख संपवतात. या लेखामध्ये गंगाचिल्ली या पक्षाच्या पिलाचं पहिल्या उड्डाणाची कथा चितमपल्ली सरांनी आपल्याला करून दिली आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन लेख ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.